मी खरा म्हणजे मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे बऱ्याच माध्यमातून फिरलो, टेलिव्हिजन, सिनेमा वगैरे वगैरे. पण माझं हे खरं आवडतं आणि ज्याच्याबद्दल प्रेम वाटतं, ज्याच्याबद्दल आस्था वाटते, ज्याच्याबद्दल आकर्षण वाटतं, हे म्हणजे रंगभूमी हे क्षेत्रच माझं पहिल्यापासूनचं ओरिजिनल आहे. आणि मी स्वतःला सुदैवी समजतो की रंगभूमीच्या वेगवेगळ्या दालनातून मला वावरता आलं. म्हणजे प्रायोगिक रंगमंच, प्रायोगिक नाटक, नंतर बालनाट्य, नंतर महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा, हौशी आणि व्यावसायिक नाटक अशी 4-5 प्रकारामध्ये मला वावरता आलं, मुसाफिरी करता आली. ती माझी जडणघडण आहे. मला पद्धतशीरपणे की शास्त्रशुद्ध असं अभिनयाचं शिक्षण घेता आलं नाही. मला आवडलं असतं करा, पण माझी करिअर सायन्सची होती, त्याच्यामुळे मी चुकून अपघाताने ॲक्टर झालो. पण मला या मोठ्या मोठ्या नाटककारांशी, ज्यांचं योगदान मराठी रंगभूमीला खूप आहे, अशा नाटककारांनी लिहिलेल्या नाट्यकृतींमध्ये मला काम करता आलं. वैविध्यपूर्ण भूमिका माझ्या वाट्याला आला, त्याच्यामुळे मी घडत गेलो. आणि यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी मला माझ्यावर विश्वास दाखवला, मला खूप वाव दिला. आणि मला अनेक व्यक्तिरेखा मी ह्याच्या आधी सांगितलेलं आहे की त्यांना त्या व्यक्तिरेखा माझ्यामध्ये दिसल्या, मला मी दिसल्या, या दिग्दर्शकांना दिसल्या, त्याच्यामुळे त्यांनी मला करायचा वाव दिला. मला आज विशेष आनंद होतो म्हणजे माझ्याबरोबर हा पुरस्कार स्वातीला मिळालेला आहे. कारण मला सुद्धा असं वाटतं की माझ्या एकूण वाटचालीमध्ये जसा नाटककारांचा वाटा आहे, दिग्दर्शकांचा वाटा आहे, तसाच माझ्या सहकलाकारांचा वाटा आहे. म्हणजे हसवापसीचा जो उल्लेख झाला, हसवापसीमध्ये मी माझ्यासाठी लिहिलेलं नाटक होतं, त्याच्यामध्ये मी 6 भूमिका एका नाटकात करायचो. पण माझ्याबरोबर सहकलाकार म्हणून खूप मोठी भूमिका करायचे रमाकांत देशपांडे, त्याच्यानंतर मग करायला लागले डॉक्टर हेमू अधिकारी, आणि नंतर लीलाधर कांबळी. तर ते साथीला असल्यामुळे, त्याच्यात ते सहकारी कलाकार असल्यामुळे मी ह्या 6 भूमिका करू शकलो. तसंच कलम 302मध्ये मोहन जोशी होता माझ्याबरोबर, आप्पा आणि बाप्पामध्ये विक्रम गोखले होता, संध्या छायामध्ये वंदना गुप्ते होती, आणि नातीगोतीमध्ये स्वाती चिटणीस होती. तर नातीगोतीमध्ये हे मला स्वतःला असं वाटतं की माझ्या करिअरमधलं खूप महत्त्वाचं नाटक आहे. नातीगोती जयवंत दळवींनी लिहिलं होतं, वामन केंद्रेंनी बसवलं होतं. त्याच्यामध्ये पोटी मतिमंद मुलगा जन्माला आलेल्या जोडप्याची ती कहाणी होती. अतिशय हृदय नाटक होतं, अतिशय हृदयस्पर्शी नाटक होतं. त्याच्यामध्ये स्वाती आणि आम्ही नवरा-बायको होतो, आणि आमच्या पोटी जन्मलेला मतिमंद मुलगा, अत्यंत अवघड भूमिका अतुल परचुरेंनी केली होती. तर आता मला खूप त्याची आठवण येते यावेळेला की आम्ही त्याचे नाटकं, ते आईबाप इकडे जीवनगौरव पुरस्कार घेतो आहे, आणि आमच्याबरोबर आमच्या मुलाचं काम करणारा आता इथे नाही आहे अतुल परचुरे. मोहन जोशींनी पण त्याच्यामध्येच काम केलं होतं. आम्ही तिघेजण काम करायचो. त्यातले अनेक अतिशय काय म्हणतात स्पर्श करणारे सीन्स मला आठवतात. 1-2च फक्त उदाहरण देतो त्याच्यामध्ये की ते अभिनयाचा कस पाहणारे